चालवणारा बोलवणारा काय, अन्न पचवणारा, अग्नी म्हणून जठरामध्ये जो वास करतो ना, तो मी ईश्वर, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव, तो विश्वेश्वर, मीच आहे की रे देवा. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घास चुलीत द्यायच्या, अग्नीला द्यायच्या. खरंय का ग माय? स्वयंपाक केला की पहिला घास कुठं? अय गॅसवाल्या, तुम्ही बी देत जा, है की नाही? काही पण म्हणा, पण लईच अवघड आहे रे. तुम्ही येड्या नाही ग माय. अगं सगळ्यात मोठं कौतुक आहे की जगाच्या बापाने आपल्याला स्त्री म्हणून जन्म दिल्याच्यासारखं दुसरं सौभाग्य दुसरं नाही की जन्म स्त्रीचा आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. ताकद. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटला जा. लक्ष्मण लक्ष्मण कुठल्या लक्ष्मणाला शक्ती लागली होती? रामाचे बंधू. शक्ती लागली. संजीवनी बुट्यानाला कुणाला पाठवलं? बोलत जाण तरुण मंडळी, आपापला माहीत असावं आपल्याला, नाही का? आपण व्हॅलेंटाईन डे करतो की नाही वेळेवर, है की नाही? 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता, हे सगळ्याला माहित होतं. पण 14 फेब्रुवारीला जगाच्या बापाचं जगाच्या आईचा स्वयंवर सोहळा होता. विठ्ठल रखुमाईचा लग्नाचा दिवस होता हे कोणालाच माहित नव्हतं. 14 फेब्रुवारी वसंत पंचमी होती. 14 फेब्रुवारीलाच विठ्ठलाचं आणि रखुमाईचं लग्न, तारखेनुसार नाही तिथीनुसार. व्हॅलेंटाईन डे वसंत पंचमीला लग्न झालं जगाच्या मालकाचं आणि मालकिनीचं. तुम्हाला व्हॅलेंटाईन डे लक्षात राहिला, पण कोणाला माहित होतं काय? खऱ्या बापाचं लगीन होतं त्या दिवशी. हा हे 31 डिसेंबर करीतो, पार्ट्या हाणीतो. आणि ज्यानं 31 डिसेंबरला पार्टी केली ना, या बहिणीची गॅरंटी दाद्या, अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार नाही. आता बाकीच्या म्हणतात माझं झालं, तुझी नीट नाणार नाही भेटल्यापेक्षा कर भेटलेली न नांद. हा युक्ताहार विहार नेम इंद्रिय शिसार, पचवणारा विठ्ठल खाताना जरा विचार करीत जा. अरे शिवराय मांसाहारी होते, मावळे मांसाहारी होते. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला. अरे राजा सोडा, मावळे ऐका. 76 वर्ष शेलार मामा, 76 76 वर्षाचे शेलार मामा. अरे असा गड किल्ला चढायचे की भल्या भल्या तरुणाला चढता येऊ नये, एका हाताने 4 शत्रू मारायचे. 76 वर्षाचे. आमचं 22 आहे. वारा आला तर 4 कोलांट तेवढ्या घाईन. वडापाव खाता येत नाही, कडूला तुडू तुडू खातो का तर थोबाड फाकत नाही. उची लोक उची पसंत. कळलं त्यालाच कळलं. पोरांना बी दोष देण्यात मजा नाही रे. इथं बसलेले पुरुष मंडळी गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसन मुक्त आहे का? योग्य नाही बाबा. तोंडावून कळतंय कोण खातं कोण नाही. हा ना, विनंती आहे रे. लेकराला दोष द्यायच्या आधी आपलं पण बघितलं पाहिजे की नाही? हा म्हातारी म्हणती बाई काय माय सुनेन, काय माय पोरग आहे, मला बंगला बांधला पण दारात ठेवी त्या ती. अगं येडी, तू नातवाची मिसऱ्या लावलं मुक घेती, तू विचार काय करती? आ विनंती रे माझे मायबाप. बरं का आजची पिढी जाऊ दे, हे गेले रे आपापलं बघा. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. मोठं व्हायचं असेल तर कष्ट करावं लागणार आहे. करा, घाबरू नका. सत्य असलं ना, जगाचा मालक साथ देतोय. काय लागतं रे? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर. घेतली तलवार हातात, मनात विश्वास घेतलाय, मनगटात बळ घेतलाय, आई भावाचा आशीर्वाद घेतला, जिथं उच्च संस्कार घेतलाय. आणि माझ्या शिवरायांनी वयाच्या 17 वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. इतिहास हिंदवी स्वराज्याचा वारसदार आहे आम्ही. अरे कसलं जगणं पाहिजे? आमच्या चौकात बसतो, एखादी पुढी टाकतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, आली बघ, ती गेली बघ, गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि ज्याला माईला एक संमत आली नाही ना, तुम्ही विचार करू नका जगाचा मालक तुम्हाला मोठं बिठं करेल म्हणून. जेवढं मोठं झाला तेवढा तुमच्या बापाच्या पुण्याईचा साठा झाला. इथून पुढे टिकवायचं असेल ना तर आई बहीण सुरक्षित ठेवायला शिका, नजर नीट ठेवायला शिका.
शाहिस्तेखानाच्या लाल माला छडला, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तेखानाची। जहापना जहापना जहापना, मुझे लगता है शिवा के मामलों ने बदले कि आग में लड़की उठा ली। शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है, इन आंखों ने खुद देखा है, वो शिवा अपनी बहू बेटियों को देवी की तरह पूछता है, नामुमकिन है कि शिवा के मामले लड़की उठा लेंगे। शाहिस्तेखान शत्रु है वो आपका, प्रशंसा करते हुए शर्म नहीं आती आपको? सेनापति बोल रहा था। जहापना शत्रु है वो आपका, जिसका सर कलम कर देना चाहिए, उसी मुंह से उसका गुणगान गा रहे हैं, प्रशंसा कर रही है। बेशक वो मेरा शत्रु है, बेशक वो मेरा शत्रु है, लेकिन एक बात तो ठाम के साथ कह सकता हूं, एक बात तो विश्वास के साथ कह सकता हूं, बेशक वो हमारा सर कलम कर देगा, बेशक वो हमारे हमसे सल्तनत छीन लेगा, बेशक वो हमारा जीना मुश्किल कर देगा, लेकिन जहापना हमने उनकी बहु बेटियां उठाई, उनकी इज्जत पे हाथ डाला, उनको नामुर्द किया, उनको बेइज्जत किया, तो क्या वो हमारी लड़की नहीं उठा सकते? शाहिस्तेखानाचं वाक्य ऐका, शत्रू है तो शाहिस्तेखान सांगतोय, वो हमारा जीना मुश्किल कर देगा, हमारी सांसें हमसे छीन लेगा, लेकिन शाहिस्तेखान जबान काट देगा अगर शिवा ने लड़की उठा ली होगी। इतक्या पवित्र चारित्र्याचा राजा होता, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं टाकलं। कुणाची बात नाही रे, आमचा निस्ता बोंबलतो, तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, आणि डीजे समोर पिऊन नाचतो, तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले, जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे येड्या, पण जे गेले ते सुद्धा विचार करत असतील, कशामुळे गेलो बाबा, हा ना, हे तर भलतीकडेच गेले, हा कसं रे, बहिणी म्हणून चरणावर मस्तक ठेवते दादा तुमच्या, काही लागत नाही रे यश मिळवायला, नीतिमत्ता पावन लागते, कष्ट लागतं, आणि नसेल मनगटात बळ तर हरकत नाही, विचार कौशल्य लागतं। छत्रपती शिवरायांचं स्वराज्य विचार कौशल्यावरच उभं टाकलं। काय लागतं, आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे, आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभं केलं, एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते, बरं का महाराज, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते, अख्खं गाव हसलं, गुरुजी सरही हसले, सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला बोलता येत नाही, तू वकील होणार कसा? तो म्हणला ततलं बोलू नका, कुठलं बोलू, तुला नाही तर कुठलं बोला, बरं चल तुला देतील बी केस, पण तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल, कती ललल, अरे तू ललल पण पुलत्याला कलल का नाही? म्हणे ललल ललल तर ललल। सर म्हणले वकील काय, तू आयुष्यात काही होऊ शकत नाही, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, 4 शब्द तुला बोलता येत नाही, तर तू आयुष्यात काय करणार आहे मोठं होऊन? सर म्हणले तुला जमणार नाही, वर्ग म्हणला चल थांदाल ते थलतो, सांगाल ते कळलं की तुला, सांगाल ते करतो। सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया खालून जाणार। सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं, आजची पिढी जग ग्राह्य धरतंय आपल्याला, यांना वाटतंय दिवसभर बावलत बोंबलत फिरतं, ह्याला काही जमणार आहे, शेतकऱ्याचं आहे, ह्याच्यानं कुठं मोठं होता येणार आहे का? अरे मराठी याला व्यापार जमणार आहे का? अरे माळकरी हा ठाम उभा राहणार आहे का? लोक ग्राह्य धरतायत, अंडरस्टिमेट करतायत। तरुण मुला मुलींना विनंती आहे, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच आपण जिंकून दाखवावं, त्या जिंकण्यात मजा आहे, आणि माणसानं तेव्हाच जिंकावं जेव्हा जग हारायची वाट बघतं, जेव्हा ह्यांना वाटतं हिला जमणार नाही, आणि तेव्हा करून दाखवा, मग यांचे तोंड बघण्यासारखे असतात। मजा आहे रे, पण कष्ट लागतच या विषयाकडे। मग लोक म्हणले अक्कल आहे का तुला, जमणार नाही, पोर जिद्दी होत रे, गेले 20 रामायणाचे ग्रंथ घेऊन, लेक्चर किती, अर्धा तासाचं असतं, एक लेक्चर अर्धा तास, आला अर्धा तासानं माघारी। सरांनी तोंड वर करून विचारलं इकले का, याने खाली मान घातली। सर म्हणले विश्वास होता पट्ट्या तुला जमणार नाही, आणि तुला जर जमलं ना मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार। पोरांना वरमान करून सांगितलं, थल थगले इकले, तुम्ही किती सांगितले होते? एक, मी थगले ऐकले। सर म्हणले कस काय, खोटे बोलतो का? म्हणला माणसं आणतो ज्यांना ऐकले, कस काय विकले? म्हणलं थोप आहे म्हणला, तर
प्रत्येकात थमलताय तो त्याला थांबायतो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण बरं का पेनपुरीकर, हे बघा हे रामायण तुम्ही देता का मी वाटून दाखवू? लोक म्हणले देन पण होय पुढं, तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे गणिमी कावा, दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. नसेल मनगटात ताकद तर विचारात तरी समृद्धी असली पाहिजे. आणि आजच्या पिढीनं एवढंच घेतलं पाहिजे, विचार एवढे प्रबळ ठेवावा की मोठ्यातला मोठा माणूस आपल्या समोर नामावा. ही ताकद ज्ञानाची, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग काय लागतं रे दादा आयुष्यात काय या विषयाकडे. मग आम्ही विचारलं माऊलींना, संसारिक हो आम्ही, हरकत नाही. अज्ञानी हो आम्ही, हरकत नाही. मी कुठं म्हटलो ज्ञानी व्हा, नाही ना. मी फक्त म्हणतोय दास व्हा. काही गरज नाही आहे मोक्षाची वगैरे मुक्तीची वगैरे, काही गरज नाही. संसारिक आहात ना, हरकत नाही. नीट ऐका, भगवंताच्या दात क्षणभर थांबावा. ताकद खूप आहे. कधीच कुठलीच गोष्ट ना बाई ना पुरुष, प्रत्येकाला समान खूप ताकद आहे. बाईत तर फार. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? जागेवर तुम्ही. लक्ष्मणानं काय लागली? संजीवनी बुड्यानं कुणाला पाठवलं? मारुतीरायाला. गेले ना. काय मारुतीराया दादा लाये संजीवन लखनजी आये, श्री रघुवीर हर्ष राये, रघुवर कीनी बहुत ही बडाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. काय भक्ताची ताकद आहे. जगाच्या मालकानं सांगावा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, तुझं स्थान माझ्या स्थानाशी आहे. हरिमुखे काय ताकद बघ ना महाराज. गेले, हुडकली पण सापडली कोण? नशीब महाराज बरं का. शोधली पण सापडली नाही. मग अख्खा पर्वत निघाले लंकेकडे. मध्ये लागली अयोध्या. भरतानी पाहिलं काय वर मारला बाण. मारुतीराया कुणी मारला? रामबंधू भरत. आपण रामदास मारुती. कुठे? लंकेकडे. कशाला? शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. थांबा, सांगा तरी काय झालं, कधी झालं, कसं झालं. अहो वेळ नाही. सांगितलं असतं. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रत्य सांभाळणाऱ्या. सांगतात मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. तिला स्त्री म्हणावं. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयाच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी काय ताकद ग माय. तुमच्यात येडे आहे का तुम्ही? अगं कौतुक आहे मला माझ्या माईचं. माझी माय म्हणून मी तर उभा आहे. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकीत नाही, गोदडी शिवती. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं माय मुंबईला. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी शिव्या दिल्या ते वेगळंच, पण पैसे फेटावे म्हणून चमचे घरी घेऊन आल्या. लाग तुमची नाही माझी तरी इज्जत ठेवा ग. 4 लोक ओळखतात. आई म्हणली का काय ओळखतात का? ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. माय पण माय असतं दादा. आईसारखं नातं दुसरं नाही. अरे जगात कोणाचा फोन येईल ना येईल, पण जेव्हा आम्ही 8-8 दिवस घरी नसतो ना, तेव्हा माझ्या बापाला माझ्या बापाच्या आईचा आणि मला माझ्या आईचा फोन येतो. म्हणजे येतोच. कारण जगात सगळे पाठ फिरवतील पण कोणीच पाठ न फिरवायच्या वेळी बघा, जगात सगळे पाठ फिरवतील पण कितीही संकट असू द्या, ती जीव घाण टाकेल पण तुमच्या संकटात पाठ फिरवत नाही ती आदिशक्ती माय असते. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवना आकार. आई वडील माझे जीवनाच्या वाटेवरती आई माझी मायेचा एकच वाक्य सांगत होता, पटलं तर बघा. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते आणि मायेची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो, बाकी दुसरं कोणीच नाही. का म्हणे माय बापे अवघी खूप ताकद रे माय, खूप बापात ताकद. साधा प्रश्न आहे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का?
ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. हा किती परमर्थ. तुमचं कसं झालं माहिती आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. कळलं, त्यालाच कळलं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. चुकली या वर्म, असं नाही रे चालत. आता किती माळा घातल्या, किती गंध लावले, जर पावित्र्य नसेल नजरेत, जर शुद्धता नसेल भावनेत, तर काय होणार आहे मला सांगा बरं. विनंती आहे थोडीशी सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सत्य काय. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. तेव्हा सावध झालो हरीच्या आलो. तेव्हा कुठं कळलं, आणि जेव्हा कळलं तेव्हा समजलं. तुका म्हणे घालू तयावरी वागो हा संसार. काय करायची गरज देवा? माऊली म्हणतात हरिमुखे, काय गरज आहे? मग भंगच्या दारात नाही जाता आला मला पांडुरंग, हरकत नाही, जायचा प्रयत्न कराल की नाही, थांबायचा प्रयत्न कराल की नाही क्षणभर? चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसतं रे दादा. न काडी पेटवता चिलीम पेटावी, ना अंथरुण टाकता विहिरीवर तरंगायची ताकद यावी. अहो वांज गाईला दूध सुटावं आणि पाणी नसलेल्या विहिरीला सुद्धा पाणी फुटावं, एवढी ताकद जर संतांच्या, एवढी ताकद जर गजानन महाराजांच्या आशीर्वादामध्ये असेल तर ही कृपा आहे. हे चमत्कार नाही, हे तपश्चर्याचं फळ आहे, ज्यांना संत गजानन महाराज म्हणायचं. ज्ञानोबांनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही. रेड्यामुखे वेद बोलावला गेला, हा चमत्कार नाही, हे प्रथम लक्षात घ्या. ही कृपा आहे. माऊली सांगतात तशी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, वर आशीर्वाद. कृपा आहे. कशाने मिळाली? हरिमुखे. कधी झाली? हरिमुखे. कस काय झाली? द्वारकेचा राणा. हीच तर कृपा आहे. आम्ही बोलावं, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी, मी बोलावं ते भाव रे. हे सगळं कशाने? एवढा सुंदर सप्ताह. काय वाटतं तुम्हाला? आज महाराष्ट्रात तुमच्या सप्त्याचं नाव आहे, एवढी नामवंत कीर्तनकार मिळतायत तुम्हाला, एवढे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मिळतायत तुम्हाला. ही कृपा तुमच्या निस्वार्थी असणाऱ्या प्रेम भावाची, जे गजानन महाराजांनी पूर्ण करावी, तुम्ही सांगावं आणि त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं, ही ताकद त्यांची. हे जे काही चाललंय ना, मीराप की कृपा सब काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. मेरा आपकी कृपा है सब काम हो रहा. सब काम हो नाही मी योगी, तपस्वी नाही, मी तपश्चर्या केली नाही, मी राणावनात गेलो, नाही मी संसार सोडला. भक्तीनं तुझं, प्रेमानं तुझं नाव घेतलं देवा, योग्यापेक्षा मोठा अधिकार तू दिला. किती क्षणभर थांबलो रे. माऊली म्हणले हरकत नाही, उभा क्षण नीट ऐका. भगवंताच्या मी 4 बंधनं तुम्हाला सांगितली, कर्म, संसार, वासना, जन्म, मृत्यू. कुणाला चुकलोय का? लिशोधिकतरस्ते समव्यक्तास्कृत चेतसाम अव्यक्ताहि गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते. हे चुकलंच नाहीये कुणाला. हे पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जन्य जठरे शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम हरिमुखे
मग मी म्हंटल नाही हरकत. माऊली सांगतात काही हरकत नाही, संसारिक आहात हरकत नाही. काय करावं? क्षणभर वेळ मिळेल ना. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं बिलकुल वर्णन नाहीये. माऊलींचा हरिपाठ किचकट आहे. माऊलींचं वर्णन आहे भगवंताच्या दारात चुकून क्षणभरही थांबलात, संसारिक आहात ना, चुकून क्षणभरही थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे. हरकत नाही. वर्णन प्रथम चरणाचं. देव द्वारी